मोशीमध्ये घडलेल्या इमारत पडल्याच्या दुर्घटनेला आता 70 तासांपेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेला, पण बचाव कार्य अजूनही सुरूच आहे. आपल्यासोबत किरण गायकवाड आहेत, जे विशेष अधिकारी आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे. काय आता सध्याचं स्टेटस आहे, किती वेळ अजून लागू शकतो, आतली काय परिस्थिती आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. सर, 3 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला, 70 तास झाले. काय आजची परिस्थिती आहे, अजून किती जण आत असण्याची शक्यता आहे? जवळपास आता या घटनेला घडून 65 तासांपेक्षा अधिकचा काळ झाला आहे आणि या अधिकच्या काळामध्ये आतमध्ये जे फसलेले नागरिक आहेत, 8 नागरिक आतमध्ये फसल्याची शक्यता आहे. त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सर्व यंत्रणांचे सुरू आहे. NDRFच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण ऑपरेशन आपण ॲक्टिवेट केलेलं आहे आणि आता वेगवेगळ्या यंत्र सामुग्री जी आहे, मशिनरी आहे, तिथे त्या इमारतीच्या जो दुर्घटना घडण्याचं कारण आहे की मोठ्या प्रमाणावरती कचरा त्या इमारतीवर आला आणि त्या इमारतीवर आलेला जो कचरा आहे तो बाजूला केल्यानंतर तिथे स्पेस तयार होईल आणि काम करणं आणि त्या इमारतीमध्ये सुरक्षित प्रवास आतमध्ये प्रवेश करणं ते आपल्याला शक्य होईल. त्यासाठी जी जागा आहे तर कचरा हटवण्याचं काम दिवस रात्र सुरू होतं. त्यानंतर आता त्या इमारतीचा वरचा जो मजला आहे तो मजला आपण अत्याधुनिक मशीन आणलं, त्या मशीनने तो क्रश केला आणि तो वरचा जो राडारोडा आहे आता जो क्रश केलेला तो बाजूला सारून आता इमारतीच्या ज्या भागामध्ये शक्यता आहे की नागरिक फसलेले आहेत, अडकलेले आहेत, त्या ठिकाणी प्रवेश करण्याचा ह्या संपूर्ण बचाव पथकाचा प्रयत्न राहणार आहे आणि तो आणखी आता हे हटवल्यानंतर साधारणपणे आज दिवसभरात ह्या सर्व घडामोडी घडतील. म्हणजे आज रात्रीपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन कंप्लीट होईल असं वाटते तुम्हाला? नाही, तिथे जे इमारतीच्या आजूबाजूला जो जागा आहे ती जर रिक्त झाली, त्या रिक्त जागा करण्यासाठीचा जो वेळ जातोय ती जागा रिक्त झाली की आतमध्ये सुरक्षित प्रवेश केला की आत फसलेले नागरिक निश्चितपणे आपण बाहेर काढू. सर, काय आकडा असावा, किती जण आत असण्याची शक्यता आहे? 8 हा आकडा ऑफिशियली आहे, 8 जण अजूनही आत आहेत असं शक्यता आहे तुम्हाला की अजून? मिळालेल्या माहितीनुसार इथे जवळपास 23 नागरिक आतमध्ये होते, पैकी 5 इमारत कोसळल्यानंतर लगेचच बाहेर आले आणि त्यानंतर आपण 9 नागरिकांना यामध्ये रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्यांना बाहेर काढलं. त्यानंतर 9 नागरिक आतमध्ये असल्याची शक्यता होती. मग पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू केलं, त्यातमध्ये एका व्यक्तीला आपण बाहेर काढू शकलो, परंतु ते मृतावस्थेत असल्यामुळे आता 8 जवळपास नागरिक आतमध्ये फसलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी आमच्या संपूर्ण यंत्रणांचं शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सर, नातेवाईकांचं काय म्हणणं आहे? नातेवाईक गेल्या 2-3 दिवसापासून इथेच आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांच्याशी संपर्क तुम्ही साधताय? काल मुख्यमंत्र्यांनी देखील बैठक घेतली, आयुक्त साहेब स्वतः होते बैठकीत. नातेवाईकांच्या भावना आम्ही समजू शकतो आणि जो कालावधी उलटला आहे तो पण विचारात घेतला. त्यांच्या भावना तीव्र होणं साहजिक आहे, परंतु त्यांच्या भावनांमध्ये देखील आम्ही सर्वजण सहभागी आहोत. आमचाही प्रयत्न आहे की जलद गतीनं ते आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं आणि त्यासाठी संपूर्ण यंत्रणा आमची दिवस रात्र काम करते आहे. सर, एक शेवटचा प्रश्न. नवीन काही कागदपत्र हाती लागले, त्याच्यानुसार जी परवानगी होती ते फक्त तळमजल्याला वरची होती आणि वरचे जे 2 मजले आहेत ते बेकायदेशीर होते. मग याला परवानगी नव्हती का या बांधकामाला? आणि अनधिकृत असल्यामुळं ही सगळ्या घटना घडली. वेळेत कारवाई करता आली असती, टाळता आली असती का ही घटना? आता सध्या आम्ही सर्वोच्च प्राधान्य आहे ते आत जे फसलेले नागरिक आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी दिलेलं आहे आणि ह्या ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्यावेळेस आम्ही यातनं हे सर्व ऑपरेशन पूर्ण होईल त्यानंतर त्या गोष्टींचा विचार केला जाईल. निश्चितपणे कारवाई होईल सर, जर कोणी दोषी आढळलं तर? सगळ्या निश्चितपणे त्या संदर्भामध्ये देखील होईल, पण आता सध्या सर्वोच्च प्राधान्य जे आहे ते बचाव कार्यासाठी आपण दिलेलं आहे. बचाव कार्य अजूनही सुरू आहे. आज हे बचाव कार्य संपेल. माझ्या मागे जर बघितलं ना तर JCB दिसत आहेत, मशिनरी वेगवेगळ्या आणल्या जात आहेत, कचऱ्याचा ढीग बाहेर बाजूला काढण्यात आले. जो स्लॅब आहे त्या बिल्डिंगचा तो पाडला जाईल आणि त्यानंतर स्लॅब पाडल्यानंतर जे आतमध्ये सगळे लोक आहेत त्यांना काढणं सुखरूप होईल असं अधिकाऱ्यांकडून, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. पण 8 जण अजूनही आत असल्याची शक्यता आहे. खरं तर आज हे बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर हे सगळे सुखरूप बाहेर येतील ही अपेक्षा आहे. पण जे दोषी असतील त्यांच्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कारवाई खरंच केली जाईल का? परवानगी नसताना जे 2 मजले उभे केले अनधिकृतपणे त्याचं काय? त्यांच्यावरती कारवाई होईल का? स्थानिक लोकप्रतिनिधींनी जर याच्यात लक्ष घातलं असतं तर ही घटना टळता आली असती का? हे सगळे प्रश्न निवृत्ती देत आहेत. पण आता देवाकडे हेच मागणं आहे की जे आतमध्ये आहेत ते सुखरूप बाहेर यावं. कारवाई मुख्यमंत्र्यांनी काल आश्वासन दिले की यात दोषी कुणीही असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
महापालिकेनं हा परवाना देताना कुठले निकष लावले होते हे देखील या सगळ्यामध्ये पाहिलं जाईल. कॅमेरा पर्सन सचिन हंसाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, मोशी, पिंपरी चिंचवड.